हे बघा, हे स्वयंभू मंदिर आहे. खंडोबा महालसाई किंवा सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि तिकडे बघा, तिथे बोंबाट दिसतंय. तिथून सुंदर अशी पालखी आहे खंडोबा महालसाई देवीची. आज आपण मंदिर नमस्कार मित्रांनो, अजित बिरोड क्रॉल न्यूज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणार उसगावला, कारण उसगावला तिकडे धुलवड वगैरे आहे देवाची आणि खूप वेगळी परंपरा आहे तिकडे. ते आज आपण बघायला जाणार आहोत. चला तर व्हिडिओला खूप मजा येणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आज आपण उसगावला आलो आहे कारण तिथे धुलवड वगैरे आहे आणि आपल्याला पालखीच्या पाया पण पडायच्या होत्या. मी ऑलरेडी खूप साऱ्या पालख्यांचे व्हिडिओ टाकलेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि इथे पण आज धुलवड आहे त्याचाही व्हिडिओ टाकणार आहे. ते बाकीचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याआधी तुम्हाला या मंदिराची माहिती सांगतो. हे बघा, सुंदर असे मंदिर आहे जे की स्वयंभू मंदिर आहे. बघू शकता तुम्ही. कोणते मंदिर आहे ते समजले असेल तुम्हाला. श्री खंडोबा महालसाई प्रसन्न. तुम्हाला मूर्त्या दाखवतो, सुंदर अशा आहे बघा. या दोन मूर्त्या आहेत ना, ज्या खाली दिसत आहेत त्या पहिल्या मूर्त्या होत्या. त्या तिकडे बघा, तो बोंबाट दिसतोय तिथे, त्यातून शेषनाग येतो बाहेर. बघा, त्यापूर्वी मूर्त्या होत्या दगडाच्या, त्यानंतर त्या दोन मूर्त्या बसवण्यात आल्या जीर्णोद्धार केल्यानंतर. तर आपण मंदिरातून आलो आणि इकडे बघा खाली साणा येते. तुम्हाला माहिती आहे जिथे मंदिर असतं त्या साईडला साणा वगैरे असते जिथे पालखी बसवण्यात येते. बघा, आपण दर्शनाला आलो इथे. बायकोने मी आलोय तुम्हाला तर दाखवणार आहे पालखी. बघा, खंडोबा महालसाईची सुंदर अशी पालखी आहे. आपले दर्शन झाले आता. हे बघा पालखी कशी सुंदर आहे. थोड्या टायमाने कार्यक्रम चालू होणार आहे. ते बघा पालखी पुन्हा एकदा. आता आपण तिकडे जाऊ कारण तिकडे कार्यक्रम सुरू झालेत. तिकडे जाऊया आपण. हे बघा, आता खेळीनं घेऊन जातात नाचत नाचत. ती बघा, आम्ही लहानपणी इकडे जायचो उसगावला कारण इकडे रोड खूपच फेमस आहे. बाहेरची लोक येतात इथे. आता मधला वार वगैरे आहे त्यामुळे गर्दी कमी आहे. खूपच जास्त आधी तर गर्दी होती. तुम्हाला माहिती आहे आता थोडीफार गर्दी कमीच असणार. बघा, तरुण पिढी आहे कसा जोश बघू शकता तुम्ही. बघा, कोकणातील खरी मजा खालूबाजावरतीच. बघा, खालूबाजाचा कसा स्वर आहे, त्यातच रंगत येते. बघा, पुढे तुम्हाला दाखवली मुले नाचत आहेत खालूबाईच्या याच्यावरती. त्यानंतर इथे बघा खेळींची गाणी वगैरे चालू आहेत. ते आता मंदिरात जाणार नाही, तिकडे पण गाणी बघणार ते तुम्हाला मी दाखवतो. कोकणात जर तुम्ही येताय तर शिमग्यालाच या, कारण शिमग्यालाच खरी मजा आहे. कारण देव आपल्या घरी येतो भक्तांना भेटायला. आणि प्रत्येक गावची वेगवेगळी परंपरा आहे. तेच मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या चॅनलवरती ऑलरेडी मी अजून 2-3 गावच्या व्हिडिओ टाकलेत ना. आमची स्वतःची पालखी आहे त्याचेही व्हिडिओ येणार आहेत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाऊन व्हिडिओही बघा. खूप सुंदर असे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती. बघा, तरुण मंडळी किती मजा करते. हीच तर आहे कोकणात मजा शिमग्याची. बघा, नाचायला वगैरे भेटते भारी. हे बघा, ही नांद्याची झाड आहे. यातूनच पालखी अडवायची असते. एक वेगळी परंपरा आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या शेवट बघता येईल. बघा, तुम्हाला बोललो ना मंदिरात खेळ उभा राहणार, त्यानंतर होळी खेळली जाणार, त्यानंतर नांद्या वगैरे असतात. त्यातून पालखी अडवण्याची जी परंपरा आहे उसगावला फेमस, तेच बघण्यासाठी बाहेरगावचे लोक वगैरे येतात. ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, खूप मजा येणार आहे.
हे बघा आता इथून मेन कार्यक्रम चालू होणार आहे. आता बघा होळीच्या वाटली कशी धावत पालखी घेऊन जातात, त्यानंतर पूर्ण डोंगरातून पालखी चढवली जाते मंदिराच्या इथे. दाखवतो तुम्हाला. थोडासा डोंगर आहे पण बघा किती खडतर वाट असते, तिथून घेऊन जावं लागतं. त्याच्या आधी बघा हे होम लागतं, तिथे पालखी फिरवतात, त्यानंतर वरती घेऊन जाणार. बघा आता कसे घेऊन जाणार, तिथे 5 मिनिटं लागतात पण त्या डोंगरातून चढवायची. बघा कशी फुल स्पीडमध्ये. आता मी पण धावत चाललो. बघा आता पालखी आली वरती. मंदिर तुम्हाला मी आधीच दाखवले, त्याच्या वाटली बघा. आता तिथं पण फुल स्पीडला घेऊन जातो ते बघा. पुढे घंटा धावते, त्यानंतर पाठी बघा पूर्ण स्पीडमध्ये पालखी घेऊन जातात. धावून 5 फेऱ्या मारणार. बघा केली पण आहे सोबत. बघा 5 फेऱ्या मारलेत. आता आतमध्ये जाणार पालखी, तिकडे पण गाणं वेगळे गाणं, त्यानंतर मग पालखी होळी खेळणार, त्यानंतर पालखी खाली जाणार पुन्हा. बघा आता गाऱ्हाणं लावलं जाते. बघा केली नाचा पोरा बोलतात त्याला. हे बघा त्याला आता पहिला कलर लावणार, त्यानंतर पूर्ण इथं होळी खेळली जाणार. होळी खेळताय पूर्ण कलर वगैरे लावलेला आहे त्याला. बघा आता पूर्ण सर्वांवरती कलर टाकला जाणार. त्यानंतर खाली जो तुम्हाला मेन गेम बघायचा आहे त्याच्या आतुरता मला स्वतःला लागली. नांद्यावरून पालखी वगैरे कशी नाचवत तेच बघायचं तुम्हाला. त्याच्यात बघा होळी रंगपंचमी. हे बघा आता किती लोक आलेत बघायला, तुम्हाला दाखवते. बघा एवढी लेडीज लोक आहेत, खूप क्राऊड आहेत. युट्यूबर पण आलेत 2-3. हे बघा सर्व धमाल करतात, रंगपंचमीची मजा घेत आहेत. हे बघा आता पुन्हा एकदा पालखी खाली जाते.
हे बघा पुन्हा खाली पालखी आली, धावत धावत घेऊन गेले आता. ते बघा 5 फेऱ्या मारल्यानं त्यानंतर थोडी नाचवणं, त्यानंतर जो नांद्याचा गेम आहे तो चालू होणार आहे, ज्याची मीही आतुरतेने वाट बघताय आणि तुम्हीही आतुरतेने वाट बघताय. बघा सुरुवात झाली पालखी नाचवायची. आपल्यासारखीच पालखी नाचवत आहेत, म्हणजे आपल्या अग्रंगी गावात जशी नाचवली जाते तशी. बघूया आता युनिक पद्धतीने खेळल्या गेलं तिथे पण खूप सुंदर अशी पालखी नाचवली जाते. बघा इकडे नांदा घेऊन रेडी आहे सर्व पालखीला अडवण्यासाठी. बघा सुरुवात झाली गेमची. बघा इकडून फुल फोर्स येणार आणि तिकडून पुन्हा अडवणार येते, कारण पालखी पुढपर्यंत घेऊन जायचे ते त्यांना अडवायचे. जेवढ्या अडवणार तेवढं लेट होणार पालखी तिकडे जायला. हे बघा बघा आमच्या इथे होळीला शीत जसा नाचवला होता 2 घाटांमध्ये, तसंच हे सेम आहे. तुम्ही शीतचाही व्हिडिओ टाकला आहे आमच्या चॅनलवरती, तिकडे जाऊन ते नक्की बघा.
क्राऊड दाखवतो तुम्हाला. किती पब्लिक आली बघायला. चला फायनली आलो घरी. तर आज आपण उसगावला गेलो. उसगाव इथे आज धुलवड होती. तर खंडोबा मलसाई देवी आहे त्यांची पालखी तिथं आज धुलवड होती आणि ते दरवर्षीप्रमाणे आम्ही लहान असायचो त्यावेळी प्रमाणेच तिथे धुलवड केली जाते. ते नांद्याचं झाड असतात ती पालखीला अडवतात वगैरे आणि ती पालखी तुम्ही बघितली असेल व्हिडिओमध्ये खूप धावतात तिला धावत ती जाते आणि होळी बघा कशी खेळली जाते. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशी कोकणातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.
आता आपली पालखी येणार आहे, त्याचे व्हिडिओ येणार आहेत आणि अजून 2-3 ठिकाणी मी जाणार आहे. आणि आपल्या चॅनलवरती ऑलरेडी मी 2-3 ठिकाणच्या व्हिडिओ टाकले आहेत खेडच्या वगैरे. त्याही जाऊन नक्की बघा आणि आपल्या इंस्टाग्रामलाही फॉलो करा, अजित बिरोडकर ऑफिशियल अकाउंटला. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.